जेव्हा गावाच्या बाहेर गेल्यानंतर गाव काय परिस्थिती काय असतं, जग काय असतं, लोक कसे असतात ते मला जाणून आलं. जेव्हा मी बाहेरची परिस्थिती येऊन गावामध्ये बघत होतो तेव्हा गावाची परिस्थिती वेगळीच असते. त्यामुळे कुठंतरी जग वेगळ्या पद्धतीचं आहे. गाव हे खेडेगाव असतं, पण शेवटी महात्मा गांधींनी सांगितलेलं आहे, शहराकडे गावाकडे चला. तो एक मी आदर्श घेतला आणि मी गावाकडे आलो. आपण स्वतःचा विकास केला म्हणजे आपण दुसऱ्याचा ऑटोमॅटिक विकास होतो. त्या विचाराने मी गावाकडे आलो. टाळ्या. व्हेरी गुड. नेक्स्ट. यानंतर आपल्या समोर येतोय अतुल कुलकर्णी. टाळ्या. माझे नाव अतुल हेमंतराव कुलकर्णी. मी आज तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. तुम्ही जेव्हा सरपंच पदासाठी उभा टाकला होता तेव्हा तुम्हाला किती मतांनी विजय केला? हा, तर मी जेव्हा सरपंच पदाला उभा राहिलो तर काही लोक मला निगेटिव्ह करत होते. तुम्ही थांबू नका, तुम्ही कशाला राजकारणामध्ये येत आहे, तुमचा धंदा बरोबर आहे, तुम्ही बिझनेस करताय, तुम्ही थांबा. तर मला आत्मविश्वास होता, कारण लोकांच्या, जनतेच्या, माझ्या ग्रामस्थांच्या ह्याचा विश्वास मला होता की मला निवडून देणार आहे. आणि माझ्या ऑपोजिटला 6 मेंबर होते, 6 कॅन्डिडेट होते. त्याच्यातूनही लोकांनी भरघोष मत दिलं आणि मला करीबन माझा जो टपमध्ये कॅन्डिडेट होता त्याला 625 मिळाले आणि मला 1375 मिळाले. म्हणजे मला गावाल्यांचा माझ्यावर विश्वास आहे म्हणून त्यांनी निवडून दिलं. व्हेरी गुड. थँक्यू.